हत्तीची गोष्ट सांगायची का? म्हणजे एकट्या हत्तीची नाही, तर जंगलात राहणाऱ्या थोड्याशा पक्षी, एक बेडूक आणि हत्तीची सांगते. एक खूप मोठं जंगल असतं, हिरवगार दाट असं मोठं जंगल असते. त्या जंगलामध्ये खूप मोठा हत्ती राहत असतो. तो हत्ती काय करतो माहितीये? एकदा असं रस्त्याने चालला असतो, आपली सोंड हलवत असं आलं का हलवत. मग जाताना त्याला वाटतंय चला आपण ह्या हिरव्यागार वडाच्या झाडाला आपली सोंड अडकवून हलवूया. मग त्याला मस्ती करावी वाटत असते, म्हणून मग तो काय करतो, तो आपली ती सोंडनं ना ते वडाच्या झाडाची फांदी लका 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 हलवतो. हलवल्यामुळे हाती तर खूप मोठा असतो, सगळं झाड हलतं. मग त्या झाडावर असतं एक चिमणा चिमणीचं घरटं. मग ते घरटं काय करतंय, ते हलल्यामुळं ते घरटं खाली पडतं. खाली पडल्यावर काय होते, तर ते अंडे फुटून जातात. अंडे फुटल्यामुळं काय होतंय, चिमणा चिमणीला वाईट वाटतं. वाईट वाटल्यावर चिमणा चिमणीचं आता आपण कसं पळावं, आपले तर अंडे फुटून गेले. मग ते जातात त्यांच्या मित्राकडं, सुतार पक्षाकडं. होय ग माय. सुतार पक्षाकडे गेल्यावर काय होते, सुतार पक्षी मग त्याला त्या चिमणा चिमणीला मधुमाशी आणि बेडकाची ओळख करून देतात. मग बेडकाची ओळख करून दिल्यावर काय होते, मग त्यांनी सगळेजण कोण कोण माहित आहे, मधमाशी, बेडूक, चिमणा चिमणी, सुतार पक्षी, सगळे मिळून कणी एक प्लॅन तयार करतात. मग ती प्लॅन काय मग तर ठरलेला. आता काय म्हणतात, दुसऱ्यांदा हत्ती करून आला का नाही, तर आपण हे करूया, आपण ह्या प्लॅननुसार वागूता, जेणेकरून आपल्याला हत्तीने वागूता, मग जेणेकरून आपण हत्तीला धडा देता येईल.